ही आहे आमच्या सागरदादा मांढरे यांची आंब्याची बाग आणि ह्या आहेत त्यांच्या आई. चाललंय त्यांचा आंबा गोळा करायचं काम चालू आहे. ओके, मस्त असं नियोजन लावलंय बघा आंब्याचं आणि चाललंय बघा काम आंबे काढायचं. ते काढ की त्यातलं. बागेचे मालक आता यायला लागलेत कोळपं घेऊन. बहुतेक कोळपायचा कार्यक्रम दिसतोय. सागर भाऊ, पाड गावल्यात या खायला. कसं काय आंबाई. इकडे सोनाचं काम चाललंय. आंबे खाली घ्यायचं आणि एका जागेवर लावायचं. कसे आंबे आहेत मित्रांनो, एक नंबर साईज झाली का नाही आंब्यांची, कमेंटमध्ये नक्की सांगा. सही बघा काम जोरात. सागरदादांचं जमतंय का. पोरगं मुंबईवरनं आले आंबं काढायसाठी. शाबास. ते मोठ्या प्रमाणात कष्ट करतोय सागरदादा, बघून घ्या सगळ्यांनी. आणि या आंबे काढायला या. या आंब्याचा विषय आता संपला आहे. आता नेक्स्ट आंब्याकडे निघालो. आंब्याच्या बागेमध्ये हे फणसाचं एकच झाड आहे, पण चांगल्या क्वालिटीचे फणस लागलेत. 1 2 4 फणस लागलेत. छोटंसंच झाड आहे पण 4 फणस लागलेत त्याला. खारुताईने खाल्लेला पाड कसा खाल्लाय बघा आंबा, एक नंबर. इकडे हाताला येतात ते आंबे सोना काढत होती आणि खाली आंबे सगळे पडलेले होते. ते पटापटा गोळा करायचे होते कारण पाऊस येणार होता जोरात. पावसाचं वातावरण झालं होतं. मग काय सागरभाऊनं कॅच द्यायला सुरुवात केली. एक कॅच पटक्याने घेतला. त्यात एक पाड होता. एक नंबर आंबा आहे बघा. पिवळा झाला मस्त, एक नंबर झाले. आता 2 झाडे राहिलेत फक्त आणि झाले म्हणजे बऱ्यापैकी सगळं काढून घेतले. कसं आहे पोरगं, कसं काम करतंय. या मंडळी आंबे खायला या. चला सगळं आंबं काढून झालेत. आता निघालोय घरला. लय भूक लागली. आता जाऊन जेवायला जातो. चला बाय बाय.